चला तर पाहूया आजची काही महत्त्वाची प्रश्न. या पद्धतीने विद्यार्थ्याला त्यांचे स्वतःचे स्थान कळू शकते. या ठिकाणी कळू आहे, तर या पद्धतीने विद्यार्थ्याला त्याचे स्वतःचे स्थान कळू शकते. श्रेणी पद्धत, गुण पद्धत, प्राप्तांक पद्धत का टक्केवारी पद्धत? तर पुढीलपैकी श्रेणी पद्धत पर्याय क्रमांक 1. श्रेणी पद्धत या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे स्थान कळू शकते. विकास हा कोणत्या स्वरूपाचा असतो? विकास हा कोणत्या स्वरूपाचा असतो? संख्यात्मक, संख्यात्मक व गुणात्मक, गुणात्मक का परिपक्व? विकास हा कोणत्या स्वरूपाचा असतो? तर पर्याय क्रमांक 2. संख्यात्मक व गुणात्मक या स्वरूपाचा असतो. पुढील प्रश्न. या शास्त्रज्ञांनी केलेले किशोरावस्थेचे संशोधन हे आधुनिक काळातील या अवस्थेचे पहिले संशोधन मानले जाते. तर पुढीलपैकी कोणत्या? स्टॅनले हॉल, रिनमन, फ्राइड का फेन लसन? तर पर्याय क्रमांक 1. स्टॅनले हॉल. त्यानंतर पुढील प्रश्न. या व्यक्तिजन्माच्या या वर्षी सामान्यपणे मानसिक विकास पूर्ण झालेला असतो. व्यक्तिजन्माच्या या वर्षी सामान्यपणे मानसिक विकास पूर्ण झालेला असतो. 16व्या, 18व्या, 19व्या का 21व्या? तर पर्याय क्रमांक 1. 16 या वर्षी मानसिक विकास पूर्ण झालेला असतो. या वयोगटास वादळी वयोगट म्हणून ओळखले जाते. या वयोगटास वादळी वयोगट म्हणून ओळखले जाते. तर पुढीलपैकी कोणता? 8 ते 10 वर्ष, 16 ते 18 वर्ष, 40 ते 45 वर्ष का 5 ते 6 वर्ष? तर पर्याय क्रमांक 2. 18 ते 16 ते 18 वर्ष 16 ते 18 वर्ष या वयास. त्यानंतर बालविज्ञान शिक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य पुढीलपैकी कोणते नाही? तर कोणते नाही असे आपल्याला विचारण्यात आलेले. तर बाल उद्यान शिक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य पुढीलपैकी कोणते नाही? गाण्यातून विकास, प्रेमातून शिक्षण, देणग्या व व्यवसाय का चुका आणि शिका? तर पर्याय क्रमांक 4. चुका आणि शिका हे वैशिष्ट्य नाही, चुका आणि शिका. पुढील प्रश्न. फ्रेडरिक फ्रोबेलने आपल्या बालउद्यान शैक्षणिक पद्धतीमध्ये कोणत्या विषयाला प्राधान्य दिले होते? तर फ्रेडरिक फ्रोबेल यांनी आपल्या बाल उद्यान शैक्षणिक पद्धतीमध्ये कोणत्या विषयाला प्राधान्य दिले होते? भाषा व गणित, चित्रकला व शारीरिक श्रम का व्यवसाय व नैतिक शिक्षण? तर वरीलपैकी सर्व. या सर्व विषयाला त्यांनी प्राधान्य दिले होते. पुढीलपैकी बुद्धिमापनाची व्यक्तिगत कसोटी कोणती? पुढीलपैकी बुद्धिमापनाची व्यक्तिगत कसोटी कोणती? शाब्दिक, अशाब्दिक का कृती? तर शाब्दिक, अशाब्दिक आणि ही कृती कसोटी या सर्व कसोटी वरीलपैकी सर्व कसोटी या व्यक्तिगत कसोटी आहेत. लिंग ही कोणती संकल्पना आहे? लिंग ही कोणती संकल्पना आहे? सापेक्ष, निरपेक्ष, मानवरचित का यापैकी नाही? तर लिंग ही पर्याय क्रमांक 1. सापेक्ष ही संकल्पना आहे. लिंग ही सापेक्ष संकल्पना आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. अभ्यासक्रम नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने मांडले? शेफलर, डंकन, गेज का स्किनर?
अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून जाणारी कृती म्हणजे अध्यापन. हे डंकन पर्याय क्रमांक 2 या तज्ज्ञांनी मांडले. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? संकल्पना प्राप्ती जोराम ब्रुनर, पृच्छा प्रशिक्षण रिचर्ड सचमन, अग्रज संघटन डेव्हिड असुबेल का उद्गमन कार्ल रॉजर्स? तर या वरील सर्व जोड्या योग्य आहेत. तर पर्याय क्रमांक 4 ही जोडी अयोग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. अयोग्य जोडी कोणती? तर पर्याय क्रमांक 4. या प्रतिमानामध्ये एकच संकल्पना निवडली जाते. तर कोणत्या प्रतिमानामध्ये एकच संकल्पना निवडली जाते? संकल्पना प्राप्ती, उद्गामी विचार, अग्रज संघटक का यापैकी नाही? तर पर्याय क्रमांक 1 संकल्पना प्राप्ती यामध्ये एकच संकल्पना निवडली जाते. क्षमताधिष्ठित शिक्षणामध्ये क्षमता क्षेत्रे किती सांगितली आहेत? तर क्षमताधिष्ठित शिक्षणामध्ये क्षमता क्षेत्रे किती सांगितली आहेत? 7, 8, 9, 10. तर क्षमता क्षेत्रे ही एकूण 10 सांगितलेली आहेत. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पुढे दिलेल्या गरजांपैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे? पुढे दिलेल्या गरजांपैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे? प्रतिष्ठा, सुरक्षा, जोडीदाराची गरज का परावलंबित्व? तर प्रतिष्ठा ही व्यक्तिगत गरज आहे. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणते उदाहरण निर्णायक विचाराचे नाही? खालीलपैकी कोणते उदाहरण निर्णायक विचाराचे नाही? शास्त्रज्ञ शोध लावतात, शिल्पकार वास्तुशिल्प तयार करतात, शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात का शिक्षक निसर्ग चित्र काढतात? तर पर्याय क्रमांक 3 शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात. हे नाही. पुढीलपैकी मूल्यमापनाच्या साधनामधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? अ. पडताळासूची, ब. पदनिश्चय श्रेणी, क. व्यक्तिमत्व प्रश्नावली आणि ड. प्रासंगिक नोंदी. तर क. व्यक्तिमत्व प्रश्नावली हा पर्याय सोडला तर अ, ब आणि ड. पर्याय क्रमांक 3. शेल्डन याने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण या 3 गटात केले. तर शेल्डन याने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण या 3 गटात केले. तर पर्याय क्रमांक 3 स्थूल प्रकृती, बांधेसूद प्रकृती व किडकिडीत प्रकृती या 3 गटामध्ये त्यांनी वर्गीकरण केले. उद्दीपकामुळे अवधान विचलित होते त्यास काय म्हणतात? उद्दीपकामुळे अवधान विचलित होते त्यास काय म्हणतात? अवधान विकर्षण, अवधान कक्षा, अवधानाचे आंदोलन का अवधानाचे विभाजन? तर पर्याय क्रमांक 2 अवधान कक्षा. संकल्पना निर्मितीच्या टप्प्याचा पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य क्रम दर्शवतो? संकल्पना निर्मितीच्या टप्प्याचा पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य क्रम दर्शवतो? तर पर्याय क्रमांक 1 निरीक्षण, तुलना, पृथक्करण, सामान्यीकरण आणि व्याख्या. पुढीलपैकी कोणता घटक स्मृती प्रक्रियेतील नाही? स्मरण, विस्मरण हे घटक स्मृती प्रक्रियेमध्ये येत नाहीत.
म्हणून स्मृती प्रक्रियेतील घटक हे ग्रहण किंवा संस्करण, धारणा, प्रत्यावहन हे तिन्ही घटक आहेत. तर नाही. पर्याय क्रमांक 4 हे विस्मरण हा घटक स्मृती प्रक्रियेतील नाही. पुढील प्रश्न, धारणेचे मापन करताना कोणत्या सूत्राचा वापर होतो? धारणेचे मापन करताना कोणत्या सूत्राचा वापर होतो? तर पर्याय क्रमांक 1 धारणादर्शक गुणक बरोबर वेळेतील बचत भागिले मूळ अध्ययनास लागणारा वेळ आणि गुणिले 100 हे सूत्र पाठ करून ठेवा. हे धारणेचे मापन करताना या सूत्राचा उपयोग होतो. बियाचे अंकुरण याविषयी माहिती द्यायची असल्यास मोड आलेल्या मुगाची उसळ आपण खातो त्याची आठवण करणे म्हणजे. तर बियाचे अंकुरण कसे होते याविषयी जर माहिती देत असताना मोड आलेल्या मुगाची उसळ आपण खातो याची आठवण करून देणे म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. पर्याय क्रमांक 1. सूत्राचे भाग करून प्रत्येकाचा अर्थ स्पष्ट करून उदाहरणाच्या मदतीने हे सूत्र कसे तयार झाले हे स्पष्ट करणे म्हणजे. तर या प्रश्नामध्ये 2 ठिकाणी दुरुस्त करून घ्या. तर पृथक्करणाकडे पर्याय क्रमांक 1 मध्ये पृथक्करणाकडे असं आहे. तर आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये अंशाकडून पूर्णांकाकडे असे. तर पहिले येईल संयोजनाकडून पृथक्करणाकडे, ही याचे उत्तर असेल. पृथक्करण असे या ठिकाणी पृथक्करण. त्यानंतर पुढील प्रश्न, पद्धतशीर विचार करतात, स्वतःविषयी खूपच जागरूक असतात, बुद्धी परिपक्व होते, विकासाचा उत्कर्ष बिंदू असतो, ही क्रियात्मक कोणती अवस्था आहे? पद्धतशीर विचार करतात, स्वतःविषयी खूप जागरूक असतात, बुद्धीची परिपक्वता होते, विकासाचा उत्कर्ष बिंदू तर वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. खालीलपैकी ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. सामान्य अध्यापन उपपत्ती ही शिक्षक वर्तन उपपत्ती. पर्याय क्रमांक 3. मानसशास्त्र म्हणजे आत्मतत्वासंबंधीचा अभ्यास होय असे कोणी म्हटले? मानसशास्त्र म्हणजे आत्मतत्वासंबंधीचा अभ्यास होय असे कोणी म्हटले? तर पर्याय क्रमांक 1 ॲरिस्टॉटल यांनी म्हटले. मानसशास्त्र म्हणजे आत्मतत्वासंबंधीचा अभ्यास होय. मानसशास्त्रीय अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय असे कोणी म्हटले? मानसशास्त्रीय अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय असे कोणी म्हटले? तर पर्याय क्रमांक 1 मन यांनी म्हटले. मन या शास्त्रज्ञांनी. तर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तन व समायोजन यांचा वैज्ञानिक अभ्यास होय. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तन व समायोजन यांचा वैज्ञानिक अभ्यास होय तर असे कोणत्या शास्त्रज्ञांनी म्हटले? तर पर्याय क्रमांक 1 क्रूज यांनी म्हटले. क्रूज. पुढील प्रश्न, वेदकारक अवस्था किती वर्षापर्यंत असते? वेदकारक अवस्था किती वर्षापर्यंत असते? जन्मापासून 2 वर्षापर्यंत, 2 ते 7 वर्ष, 8 ते 18 वर्ष का 12 ते 18 वर्ष? तर जन्मापासून 2 वर्षापर्यंत. पर्याय क्रमांक 1 वेदकारक अवस्था ही जन्मापासून 2 वर्षापर्यंत असते. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? क्रियापूर्व अवस्था 2 ते 7 वर्ष,
मूर्त क्रियात्मक अवस्था 8 ते 11 वर्ष, वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था 12 ते 8 वर्ष का वरील सर्व? योग्य जोडी कोणती? तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा. या काही उपपत्ती आहेत, तर या सर्व उपपत्ती तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा.